मित्रांनो, पीक विमा वाटपासंदर्भात एक अत्यंत आणि एक महत्त्वाची अपडेट आपल्या हाती लागलेली आहे. मित्रांनो, कोणता आमदार असो की कोणता खासदार असो की कोणता पक्ष असो की कोणता अपक्ष असो किंवा आचारसंहिता असो की कुठला जिल्हास्तरीय समिती असो, आता कोणीही पीक विमा वाटपाला थांबवू शकणार नाही, अडवू शकणार नाही. तर पीक विमा वाटपासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे पीक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सुरुवात देखील होणार आहे. त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्य. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या वर्षी 2023ला बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. तर या नुकसानीपोटी शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता. रब्बी हंगाम 2023मध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्या नुकसानीचे क्लेम देखील शेतकऱ्यांमार्फत वैयक्तिक असो की कंपन्यांमार्फत असो ते सुद्धा झालेले होते. झालं कसं होतं मित्रांनो, जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अतिमुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. याच्यामध्ये या नुकसानीचे पंचनामे देखील झाले होते, शेतकऱ्यांनी क्लेम देखील केलेले होते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वाटप देखील झालेलं आहे. जवळपास मित्रांनो, आता काही शेतकरी असे आहेत ते या पीक विम्यापासून वंचित देखील राहिलेले आहेत. तर जवळपास जे शेतकरी उर्वरित आहेत अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा वाटपाची मंजुरी देण्यात आलेली आहे. आता जे शेतकरी उर्वरित आहेत त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटपाची मंजुरी देण्यात आलेली आहे. तर जवळपास 641 कोटी रुपयांचा गेल्या वर्षी 2023मध्ये रब्बी हंगामाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. त्याच्यापैकी जवळपास मित्रांनो 404 कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत. म्हणजे बघायचं झालं मित्रांनो, 641 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला होता आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्याला या पीक विम्याचं वाटप देखील झालं होतं. जवळपास 404 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाले होते, वाटप झाले होते 2023च्या पीक विम्यासंदर्भात. त्यानंतर मित्रांनो जवळपास 237 कोटी रुपये हे बाकी आहेत बाकी शेतकऱ्यांना. आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचं वाटप झालेले आहेत. बरेच जिल्हे यासाठी पात्र असून सुद्धा या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. ते बरेच जिल्हे याच्यापासून वंचित देखील राहिलेले होते. परंतु आता पीक विमा समित्यामार्फत म्हणा किंवा जिल्हास्तरीय कृषी विभागाच्या मार्फत म्हणा किंवा राज्यस्तरीय कृषी विभागाच्या मार्फत म्हणा, तर हे जे 641 पैकी 404 कोटी वाटप झालेले होते, आता उर्वरित जे 237 कोटी रुपये राहिले होते ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे, मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो ती मंजुरी कशाच्या बेसिसवर देण्यात आलेली आहे बघू शकता मित्रांनो. तर पीक काढणी पश्चात त्याचबरोबर जवळपास पीक काढणी पश्चात नुकसान झालेले असेल किंवा पीक कापणी प्रयोगानंतर जे नुकसान ग्राह्य धरलेलं असतं, या अहवालाच्या मंजुरीनंतर हा पीक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी मंडळं देखील जिल्हावाईज मंडळं देखील पात्र ठरवण्यात आलेली आहेत. तर अशा शेतकऱ्यांना 237 कोटी रुपयांची रक्कम वितरित करणे अजून बाकी आहे. त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी पात्र होते. शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते, पात्र असून सुद्धा प्रतीक्षेत होते. परंतु कंपनीला शासनातर्फे निधी मिळाला नव्हता. आता कंपनीला कसं असतं मित्रांनो, आता अगोदर कसं होतं, आपण 900 रुपये 800 रुपये असे भरून आपण पीक विमा भरत होतो. परंतु आता ₹1 पीक विमा भरायचा असतो. म्हणजे कंपनीला शेतकऱ्यामार्फत तर काही फायदा नसतो. परंतु सरकारतर्फे त्यांना जे निधी दिला जातो, जे हप्ते दिले जातात त्यामार्फत कंपन्या त्यांच्या सरकारकडून पैसे घेतात आणि आपल्याला त्या पीक विम्याच्या म्हणजे 25% किंवा 75% आपल्याला वाटप करत असतात. म्हणजे निधी तर सरकारचाच असतो, परंतु सरकारकडून ते कंपन्या त्यांच्याकडे घेतात ना हा निधी, आणि हा निधी घेतलेलाच ते शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांच्याप्रमाणे म्हणजे क्षेत्र बघून, म्हणजे त्याच्यामध्ये कंपन्यांचा सुद्धा फायदा असतो. क्षेत्र बघून या कंपन्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे, किती टक्के नुकसान झालेलं आहे, किती क्षेत्र पाण्याखाली गेले किंवा नुकसानीखाली गेले, हे सर्व बघून कंपन्या त्या शेतकऱ्याला प्रत्येकी हेक्टरी ही रक्कम वितरित करत असते. याच्यातच मित्रांनो जवळपास शासनातर्फे जे निधी दिला जातो कंपन्याला, म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात जी कंपनी ॲक्टिव्ह आहे पीक विम्यासाठी, त्या कंपनीला शासनातर्फे अद्यापसुद्धा निधी मिळाला नव्हता. म्हणून हे शेतकरी पात्र असून सुद्धा, क्लेम केलेले असून सुद्धा, नुकसान जास्त झालेलं असून सुद्धा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित केली नव्हती. त्याचं कारण म्हणजे सरकारकडून ही रक्कम त्यांना मिळाली नव्हती कंपन्यांना. परंतु मित्रांनो आता हा निधी सरकारतर्फे कंपन्यांना मिळालेला आहे. आणि अशातच आता आचारसंहिता देखील संपत आलेली आहे. आता लागलीच 2 दिवसावर निवडणुका पोहोचलेल्या आहेत. तर या निवडणुका झालं की लगेचच जे 237 कोटी रुपये उर्वरित आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी प्रतीक्षा बघत आहेत, शेतकरी वाट बघत आहेत. तर हे 237 कोटी रुपयांचा निधी हा प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजे महसूल मंडळी जी पात्र आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान जास्त झालेलं आहे, जिल्ह्यातील महसूल मंडळी पात्र आहेत, ज्या जिल्ह्यातील महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांना ही पीक विमा रक्कम जी 237 कोटी रुपये उर्वरित आहे, ती रक्कम लागलीच निवडणूक झाली की आचारसंहिता लागलीच संपली की शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आलेली आहे.
त्याच्यामध्ये आता लागलीच जवळपास 4 ते 5 दिवसात हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊन जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, चिंता करण्याचं काही कारण नाही. रब्बी हंगामाचा पीक विमासुद्धा तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे आणि खरीप हंगामाचा पीक विमा कधी वितरित होणार आहे त्याविषयीचे आपल्या चॅनलवर भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात व्हिडिओ टाकलेले आहेत. तर रब्बी हंगामाचा पीक विमासुद्धा आता लागलीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका. धन्यवाद.